माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवर हाकेंचं स्पष्टीकरण. छगन भुजबळांनी सुद्धा दिली प्रतिक्रिया. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हाके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ओबीसी समाजातच फूट पडल्याचं पाहायला मिळते. मात्र माझा हा व्हिडिओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचं हाके यांनी म्हटलंय. सध्या ओबीसी समाजाचे नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आलेलं आहे. ही माळी समाजाची पोटदुखी आहे. भुजबळांनी कोणाला मोठं होऊ दिलेलं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करताना लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे हाकेंवर आता माळी समाजातून सुद्धा टीका होत असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र हाकेंनी हा व्हिडिओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी हाकेंनी 2-3 वेळा आपल्याला फोन केल्याचं सांगितलंय. मराठा आरक्षण आंदोलनाच्या गतिमानतेला ब्रेक देण्यासाठी पुढे आलेल्या ओबीसी चेहरा म्हणून लक्ष्मण हाकेंकडे पाहिलं जातंय. हाकेंनी सातत्यानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत ओबीसी समाजाची भूमिका मांडली आहे. मात्र त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ओबीसी एकजूट चळवळीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओनंतर हाके यांनी तात्काळ खुलासा करत हा व्हिडिओ म्हणजे खोडसाळपणा असल्याचा दावा केलाय. माझा व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा हा प्लॅन आहे आणि याला कोणत्याही ओबीसी बांधवांनी बळी पडू नये असं आवाहन हाके यांनी केलेलं आहे. एआयचा वापर करून तो व्हिडिओ बनवला होता. मी काय आहे हे सर्व ओबीसी समाजाला माहीत आहे. भुजबळ साहेबांसोबत माझे सकाळीच बोलणं झाले असून मला मॉरल सपोर्ट मिळाला. मी छगन भुजबळ यांना आदर्श मानतो. माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे हे भुजबळ साहेबांना माहीत आहे, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे. हा खोडसाळपणा आहे. ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे आणि या गोष्टी मागेही झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि पुढेही या गोष्टी होत राहणार आहेत. आज मी नांदेडमध्ये आहे आणि आज मी लातूर जिल्ह्यातले काही तालुके, नांदेड जिल्ह्यातले काही तालुके आणि परभणी जिल्ह्यातल्या ह्या बाउंड्रीवरती मी आज आहे आणि मी ही लढाई कुठेही थांबवणार नाही. ओबीसी बांधवांना मी माहिती आहे गेल्या 2 वर्षापासून, त्यामुळे ओबीसी बांधव अशा गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवणार नाही. प्राथमिक दृष्ट्या पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये सूरज आवाज आपला असल्यासारखं वाटतं आणि धनगर आणि माळी समाज बघा तेवढीच वाक्य बोलले का? एआय द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही. अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे आणि माझं पोटात एक आणि बोटात एक असं नाहीये. मी स्पष्ट वक्ता आहे. मी यशवंतराव होळकरांची औलाद आहे. समोर वार करणारा लक्ष्मण हाके आहे. लक्ष्मण हाकेला असल्या गोष्टी करायची गरज नाही. उरला प्रश्न माळी समाजाचा आणि भुजबळ साहेबांसंदर्भातला. भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे. माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये मांडलं कुणाला? महात्मा ज्योतिराव फुल्यांना मांडलं. त्यानंतर मी वंदनीय स्वर्गीय हरी नरके साहेबांना मी आदर्श मानत आलो आणि मी आज रोजी छगनरावजी भुजबळांना मी आदर्श मानतोय. त्यामुळे माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे असे फेक व्हिडिओ, फेक नरेट पसरवून ओबीसी कधीही दुभंगणार नाहीयेत आणि ओबीसीच्या पोरांना माहिती आहे की कधी काय कुठं कसं. हे कोण विघ्न संतोषी 2-4 लोक आहेत. मी डिपार्टमेंटशी बोललेलो आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्यांची बॅक हिस्ट्री मी त्यांना सांगितलेली आहे. वेळ आली की ह्या 4 लोकांच्या बाबतीमध्ये वेळ पडली तर मी प्रेस घेईन. अदरवाईज मला ह्या गोष्टी होत राहणार आहेत. या गोष्टीची कल्पना आहे आणि मी ती कल्पना डोळ्यासमोर ठेवूनच मी आत्ताचं सध्याचं आंदोलन उभं करतो. त्यांनी काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कोणाचा कमेंट करायचं नाही. याच्यावर पुढे काय केलं ते खुलासा करणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.